भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड। फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली असून उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहे। त्याच निमित्त ठाण्यात आज भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। एकमेकांना लाडू भरवत डीजेच्या तालावर डान्स करत जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केलाय। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। उद्या आझाद मैदान येथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्याकरता ठाण्यातील 5000पेक्षा जास्त कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल होणार असल्याचं भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी सांगितलंय। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आनंदाचा दिवस आहे। आज महाराष्ट्र विधिमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची आज नियुक्ती झाली आहे आणि उद्या ते आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। आणि मी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हा पूर्वी पण प्रगतीपथावर होता आणि यापुढे पण प्रगतीपथावर राहणार आहे। आणि देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे। 132 भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि अधिक 5 अपक्ष 137 आमदारांनी त्या ठिकाणी विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे। आणि महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पुढील 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंट असतील, स्वयंरोजगार असेल, शेतकऱ्यांना हमीभाव असेल, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये यशस्वी झाली त्यामध्ये जे काही वाढीव तरतूद करायची असेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार आणि त्यांचं पूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी 5 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला जे काही अपेक्षित आहे ते सर्व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम महायुतीचे मंत्री आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे करणार आहेत।